इयत्ता 5वी त्रिमिती वस्तू व घडणी. ज्या वस्तूंची लांबी, रुंदी व उंची ही तीनही मापे मोजता येतात किंवा जाणवतात त्यांना त्रिमितीय वस्तू म्हणतात. फक्त लांबी व रुंदी असणाऱ्या, जाडी नसलेल्या किंवा नगण्य जाडीच्या वस्तूंना द्विमितीय वस्तू म्हणतात. त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण. 6 पृष्ठे असणाऱ्या इष्टिकाचिती आणि घन या त्रिमितीय आकाराच्या वस्तू आढळतात. इष्टिकाचितीची पृष्ठे आयताकार असतात. 5 चौरसांच्या कडा एकमेकांना जोडून 5 चौरसांची घडण किंवा पेंटोमिनो म्हणतात. घन, इष्टिकाचिती यांचे 6 पृष्ठभागापैकी 3 पृष्ठभाग आपणास एका वेळी दिसतात. एका घन इष्टिकाचितीच्या 2 किंवा 3 किंवा 4 विविध स्थिती दाखवल्या जातात. त्यावरून त्याच्या त्रिमितीय रूपाची कल्पना करून विचारलेल्या पृष्ठभागावरील प्रश्नांची उत्तरे आपणास द्यायची असतात. त्रिमितीय वस्तू. ज्या वस्तूंची लांबी, रुंदी व उंची ही तीनही मापे मोजता येतात किंवा जाणवतात त्यांना त्रिमितीय वस्तू म्हणतात. उदाहरणार्थ कपाट, वीट, पुस्तक, पाण्याची टाकी इत्यादी व्यावहारिक वस्तू. तसेच घन, इष्टिकाचिती, दंडगोल, शंकू इत्यादी भौमितिक आकाराच्या वस्तू. द्विमितीय वस्तू. फक्त लांबी व रुंदी असणाऱ्या व जाडी नसणाऱ्या किंवा नगण्य जाडीच्या वस्तूंना द्विमितीय वस्तू म्हणतात. उदाहरणार्थ कागद, सावली, कागदावरील चित्र इत्यादी. तसेच आयत, चौरस, त्रिकोण इत्यादी भौमितिक आकृत्या. घडण. त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण. उदाहरणार्थ घन त्रिमितीय वस्तू. घनाच्या द्विमितीय आराखडा घडण 1, घडण 2. 5 चौरसांची घडण पेंटोमिनो. सोबतच्या आकृतीत 5 चौरसाच्या कडा एकमेकांना जोडून ठेवल्या आहेत. 5 चौरसाच्या या जोडणीला पेंटोमिनो अथवा 5 चौरसांची घडण असे म्हणतात. 5 चौरसांची घडण काडावर दुमडून अशा प्रकारे उघडा घनाकृती डबा तयार करता येतो. ठोकळ्यांची रचना. द्विमितीय दृश्ये. समोरून, बाजूने, वरून. नमुना प्रश्न. प्रश्न 1. त्रिमितीय वस्तूंची कोणकोणती मापे मोजता येतात? लांबी, रुंदी व उंची ही तीनही मापे मोजता येणारी वस्तू म्हणजे त्रिमितीय. उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 2 व 3 साठी पुढील ठोकळ्याच्या रचना दिल्या आहेत. तसेच त्यांचे द्विमितीय दृश्य दिले आहेत. पर्यायातून वरून दिसणारे दृश्य कोणते? वरून पाहता दिसणारे दृश्य पर्याय क्रमांक 1. वरून पाहिल्यास 4 चौरस दिसतील म्हणून वरून दिसणारे द्विमितीय दृश्य पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. खालील पर्यायापैकी कोणती आकृती पेंटोमिनो आहे? पर्याय क्रमांक 2 मधील आकृतीमध्ये 5 चौरसांच्या कडा जोडल्या आहेत म्हणून तो पेंटोमिनो आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 5. पुढील गटात न बसणारी आकृती काढा. पर्याय क्रमांक 2, 3, 4 मधील आकृत्या घनाकृती आहेत. त्यांचे सर्व पृष्ठे चौरसाकृती आहेत. फक्त पर्याय क्रमांक 1 मधील आकृतीची पृष्ठे आयताकृती आहेत म्हणून गटात न बसणारी वेगळी आकृती पर्याय क्रमांक 1. प्रश्न 6. त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची टिंबटिंब होय. त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय. उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 7. शेजारील आकृतीमध्ये दिलेल्या रेषावर घड्या घालून होणारी त्रिमितीय वस्तू दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? दिलेल्या रेषावर घड्या घालून होणारी त्रिमितीय वस्तू पर्याय क्रमांक 4. प्रश्न 8. शेजारील आकृतीमधील रेषावर घड्या घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होणार नाही? दिलेल्या आकृत्यामधील रेषावर घड्या घातल्यास घनाकृती तयार होते. पर्याय 1, 2, 3 मध्ये घनाकृती आहे. पर्याय क्रमांक 4 हा इष्टिकाचिती दर्शवतो जी दिलेल्या आकृतीपासून बनणार नाही. प्रश्न 9. शेजारील आकृती दुमडून घन तयार केल्यास सी हे अक्षर असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अक्षर कोणते? वरील आकृती दुमडल्यावर सी आणि ए ही अक्षरे विरुद्ध पृष्ठावर येतात. प्रश्न 10.
शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर 5 हा अंक येणार नाही. प्रश्न 11. शेजारील आकृती दुमडून घन बनवला तर x हे चिन्ह असलेल्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह येईल? आकृती दुमडून घन बनवल्यास x या चिन्हाच्या विरुद्ध पृष्ठावर भागाकार हे चिन्ह येईल. प्रश्न 1. द्विमितीय आकाराच्या वस्तूंना खालीलपैकी कोणत्या मिती असतात? द्विमितीय आकाराच्या वस्तूंना लांबी व रुंदी या मिती असतात. पर्याय क्रमांक 1 अयोग्य. प्रश्न 2. पुढील ठोकळ्यांची रचना समोरून कशी दिसेल ते पर्यायातून ओळखा. दिलेली ठोकळ्याची रचना पर्याय क्रमांक 2 मध्ये समोरून दिसेल अशी आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये बाजूने दिसेल अशी आहे. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये वरून दिसेल अशी आहे. प्रश्न 3. 5 चौरसांच्या घडणीला दुसरे नाव काय? 5 चौरसांच्या घडणीला दुसरे नाव पेंटोमिनो आहे. प्रश्न 4. पेंटोमिनो या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती असते? पेंटोमिनो या आकृतीमध्ये चौरसांची संख्या 5 असते. प्रश्न 6. गटाशी न जोडणारे पद ओळखा. कागद, कपाट, जमिनीवर पडलेली सावली, कागदावरील चित्र. कागद, जमिनीवर पडलेली सावली, कागदावरील चित्र या द्विमितीय वस्तू आहे, तर कपाट ही त्रिमितीय वस्तू आहे. पर्याय क्रमांक 2 कपाट त्रिमितीय वस्तू. प्रश्न 7. पुढील आकृतीमध्ये दिलेल्या रेषावर घड्या घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होते? पर्याय क्रमांक 1 सर्व चौरसाकार असून त्यापासून घन तयार होतो. प्रश्न 9. शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास ब अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूवरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल? शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास ब अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर ड हे अक्षर येईल. प्रश्न 10. शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 3 हे चिन्ह असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणते चिन्ह येणार नाही? शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 3 हे चिन्ह असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर 5 हे चिन्ह येणार नाही. प्रश्न 11. शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास ओ हे चिन्ह असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावरील कोणते चिन्ह कोणते? शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास ओ हे चिन्ह असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावरील चौरस हे चिन्ह आहे. पर्याय क्रमांक 4. दिलेल्या घडणीपासून घन तयार केला असता कोणती संख्या निश्चितपणे 2च्या शेजारी येणार नाही? दिलेल्या घडणीपासून घन तयार केला असता 5 ही संख्या निश्चितपणे 2च्या शेजारी येणार नाही. दिलेल्या आकृतीत एकूण किती घन आहेत? दिलेल्या आकृतीत 4 घनांच्या 2 ओळी आहेत व त्यावर 2 घन ठेवलेले आहेत. म्हणून एकूण 2 गुणिले 4 अधिक 2 बरोबर 8 अधिक 2 बरोबर 10 घन आहेत. पुढीलपैकी कोणता आकार इतर आकारापेक्षा वेगळा आहे? त्रिकोण, आयत, गोल, वर्तुळ. गोल त्रिमितीय वस्तू. ही रचना वरून पाहिली असता कशी दिसेल? वरून पाहिली असता 3 चौरस दिसतील, म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी कोणत्या घडणीपासून उघडा डबा तयार करता येईल? 5 चौरसांच्या आकृतीपासून उघडा डबा तयार करता येईल, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 4. पुढीलपैकी कोणती वस्तू समोरून, बाजूने अथवा वरून पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल? पर्याय क्रमांक 1 वस्तू समोरून, बाजूने अथवा वरून पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल. प्रश्न 5. पुढीलपैकी कोणती घडण इष्टिकाचितीची नाही? पर्याय क्रमांक 1 सर्व चौरसाकार आहेत, त्यामुळे त्याच्यापासून
घनाकृती तयार होते. दिलेल्या घडणीपासून घन तयार केल्यास एच्या समोरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल? दिलेल्या घडणीपासून घन तयार केल्यास एच्या समोरील पृष्ठावर सी हे अक्षर येईल. प्रश्न 7. पुढीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही? पर्याय क्रमांक 4. कारण या आकृतीमध्ये एकूण 6 चौरस आहेत. 5 चौरस असणाऱ्या आकृतीला पेंटोमिनो म्हणतात. शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर 1 हा अंक येणार नाही.